कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचे गूढ कायम, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। तिरोडा तालुक्यातील वडेगाव येथील गुरु जयराम वलथरे यांच्यासह 3 जणांचे मृतदेह बंद घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली होती। या मृत्यूचे रहस्य अद्याप कायम असून सर्व मृतदेह वडेगाव येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। गुरु वलथरे यांचे जावई छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात रहिवासी असून ते मध्य प्रदेशातील मंडीदीप पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका कंपनीमध्ये काम करत होते। वलथरे यांची पत्नी मुलींच्या बाळंतपणासाठी गेली होती। जे माझी मकानवाली तेही मरण पावले, सर्व काही पोरगी गेली, नातीन गेली, पोरीची पोरगी गेली, पोरगा गेला। हे घटना कशी काय का नाही ते हे तर आम्हाला पता नाही आहे। भाषासून आहे आणि हे भोपाळला डिलिव्हरी करिता गेली होती मुलगी आणि आमचा नातू व का झाडलं काय नाही यांचा काही आम्हाला काही मालूम नाही। तरी पण यावेळेस की जे हे घटना घडलेली आहे यांचा आम्हाला न्याय मिळावा अशी माझी सगळ्यांची नम्र विनंती आहे। मंगळवारी बंद घरात 45 वर्षीय दीपलता, 25 वर्षीय मुलगी पौर्णिमा, 11 वर्षीय नातू आकाश आणि 12 दिवसाच्या चिमुकल्या नातीचा मृत्यू झाल्याचे समोर आले। या घटनेमुळे परिसरात दुःखाचे वातावरण आहे। राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।